ती डबड पेटाव तिकडे नेऊन आणि कामाचं बघ बायकायत वेणायला आज करते ना माझं मी. बसली या मोबाईल घेऊन. कामाचं तर काय सुचत नाही. सध्या रेट थापायला यायना तर आणि निघाली या लगीन करायला आणि पळून जायला. चाललं करल तसं करू देत मला. त्या बांबूला एक कळाना झालंय. बुडा ऊन आलंय तरी पसरलाय अजून. काय नशिबाला पोरण नवरा भेटलाय. नुसतं माझा जीव खात्यात. पटापटा हात चालव मग बस नुसतीच रामारा येड्याचा आव थाकल्या गत. करू का नको धरू का नको जणू चावतय ती. आणि मी पळून गेलेली वापस पप्पांमुळे आली. तुझ्या या गुणांमुळे तर आली बी नसती. होय का लय मोठी बापाची नाही तर काळजी असणारी लेख तू. बापालाच नाही सांगायचं मला स्वयंपाक शिकव ही शिकव ती शिकव. नका कसा रेट थापायची कळा तर नको आणि येऊ सांगते दे. ती अगार ऐकतं गिळाय तेवढं येतं या. तिथं काय करून घालल काय माहिती नवऱ्याला आणि पळून चालली या. नवरा करून खायला घालल माझा. हो 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 तर काय सांगायचंय. नवरा करून खायला घालल म्हणजे रोज आईचं काढल वर. तुझ्या आईनं हे शिकवलं आणि तुझ्या आईनं ती शिकवलं. नाही तिथं नाही काढणार. बापाचं निघायचं तुझ्यासारखं काय. तर नाही काढणार तो. तर काय सांगायचं एवढा मोठा आहे गुणाचा. मग गुणाचाच आहे म्हणून तर बघितला त्याला चांगला. पण तुम्हालाच पटना तर मी तरी काय करू. लय मोठा नाही त्या गुणाचा आहे म्हणजे आधीच मावळण मागते हिस्सा त्यात तुझी भर पडल. हा मग आणि नकोय सांगते मागायला. वा अजून नाही कशात ना बशात आणि कोंबडी तमाशात आणि लागली की लगेच तू पण आता मावळणी सारखंच करायला. खान तशी माती आणि मावळण तशी भाची. तिच्या जागा गुणाव गेली यास. माझं तर नशिबाच फुटकाय ते असलेली एक माझ्या पदरात आली असं दे थँक्यू. बिनलाजा वडीची. असं वाटतं ना नरडीचा घोट घ्यावा तुझ्या पण काय करू आता. काढाय पाहिजे दिवस जन्म दिलाय ना तुला म्हणल्यावर काय आता करायचं. बाबू ए बाबू हा बांबू अजून उठलाय का नाही काय कानात झाल्यात. फुकणीच आता घेऊन जाते थांब जरा. तर लेकाचं बघायचं कळा ना आणि चालली माझ्यावर. तू नको माझ्या लेकाचं सांगूस गुण गुन्हा. कळलं ना तुझ्यापेक्षा तरी 10 वाट्यानं बरा आहे. हो नाही बरं आहे. ऐकतो तरी माझं. गुन्हा कळल्यावरती समजल किती बरा आहे तुझा लेक ते. काय रे चाललंय सकाळ सकाळ. चालली या आ भगवानी सकाळ सकाळची लागती ना ती गाणी चालल्यात गायची इथं. मुकडे स्वयंपाक कर आपला. तर घाबरलीच की मी तुमच्या ह्या बोलण्याला. सकाळपासून चाललंय आपलं टूर 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 टूर. जा जा आंघोळ करा. तो दिवस कुठं आलाय अजून उठायचं साधं कळतंय का. आणि नुसतंच याव करीन आणि त्याव करीन तशीच पोरं पण. माणसाला झोपावं काय करावं तवा. जा आंघोळ करायचं जाऊन आधी. कंपड्यात लाकडच घालीन बघ आता. मग मला भाषण ठोका. बाद झालं ते कापायचं आणि चिरायचं. तुझ्या नाजूक बोटाना ताप झाला असेल बघ. जा आंघोळ करून घ्यायचाच. हो उठते. रानात जायचंय सांगितलंय बाय काय तर सुद्धा उठायचं कळाना. खुशाल आपलं रामा रेड्याचा आऊत हाकल्या गत हाकत्यात सगळी. कसं व्हायचं माझं काय माहिती. एकाला उल्हास नाही कामाचा सगळीकडे मर मर मारा आपणच. हा बांबू अजून उठतोय का नाही. जा बघ ते गाबड उठतय का नाही तर त्याला म्हणा आलीच आता आहे फुकणीच घेऊन. रानात जायचंय मला पटापटा उरकायचं ठेव. बसत्यात नुसतीच टाइमपास करत. नारळ ठेवलेत मम्मीने काय विषय. पाणी का बघू का. पाणी नाही वाटतं ह्या नारळात. बर्फी करायला लावते मम्मीला जाताना. मम्मी ए मम्मी अगं मी आलीये. मम्मी मम्मी नाही मम्मी गेली रानात. तू काय करतोयस. मी काय करणार आहे दुकान बंद ठेवलंय आज. का आज कंटाळा आलाय मला. अजून गार बी कसला लागते आणि काय सांगितलं ना काय नाही अचानक कशी काय. कामधंद्याचं बघ जरा काहीतरी. हा कामाचं चालू आहे बाबा. मम्मी कुठं रानात गेली का. हो. कधी येणार आहे. ती येईल संध्याकाळ. चालतंय. सांगितलं नाही काय ना डायरेक्ट अचानक आली. का येऊ नाही का. यायचं फोन करायचा आलो असतो नाही आला. कशी आलीस तू इकडे पण. मी आले चालत आले तिथं बसने सोडलं तिथून चालत आले. होय फोन करायचा बरोबर. जेवायचं असलं जेव आणि मी जातो आता माझ्या थोड्या दुकानात जाणार आहे.
मग दुकानावर ये, मग घरी सगळं घर बंद करून ये. चालतंय. हं? जेवलास का तू? जेवायचं आता डायरेक्ट डाबा घेऊनच जाईन दुकानावर. हा चालतंय. हो मम्मीने बनवलाय ना स्वयंपाक? हो बनवलाय. चालतंय. हा काय करते उठलास? बरं झालं उठला. आता इथं जागा आलं. कोणासाठी? कोणासाठी? माझ्यासाठी. एका आंघोळीनं मळ निघाला नाही ना, मग आता परत आंघोळ करते. सारखी आंघोळ करायची असती वय. हा बाबू तुझ्यासाठी तापवती पाणी. मी आले आंघोळ करून, मी स्विमिंगला गेलतो ना सकाळचा उठूनच. देवा, एवढ्या थंडी काढत काय तडपडायची गरज आहे का तुला पवायला जायची? काम आहे, मला जायचंय बाहेर तुमचं उरकाना म्हणून मी थांबलो या. अरे तुला रोज उठून बाहेर जायचं असतं बोंबलं थिंडायला. मला काय सांगू नको, आधी माझं ऐक. ते पाण्याची कळशी पाण्याला रानात पूस करायची गाडीवर नेऊन. बाय काय कामाला? तुझी बहीण आली तिकडे राहिला, मला जायचंय तिकडे तिला भेटायला. या बहिणी भावंडांनी तर ना माझा लिलाव करायचा ठरवलं. बस हो मला जायचंय. मला काय माझं म्हणतो तू पैसे घेऊन जा, सगळं घेऊन जा, मी जाणार आहे. मला काय सांगू नकोस अजिबात. पहिल्यांदा ना कळशी रानात पोत कर मला आणि आता कुठं जायचंय गडबडे तिकडे जा. गडबडे आता मला. बाबू. आता काय नाही. गप तू माझ्या मागे डोक्याला टेन्शन देऊ नको, मला जायचंय. हात वर द्यावा. मी जातो. बाबू कळशी घेऊन जा पहिला. नाही अवघडच आहे ह्या गाबड्यांचं. उठवणी नुसतं केलंय माझ्या डोक्याला ना. नाही एवढी तेवढी केस पिकाव झाली पोरं तर माझी तर. देवा आता काय करू, अवघड आहे. बरं तिथे ऐक, काय रे? जातो मी दुकानावर जातो. हं? मला उशीर होईल परत यायला. आणि पहिली गोष्ट मम्मीला सांग तू आलीस म्हणून. सांगते, हा? सांगते. ठीक आहे. आणि मम्मीला फोन करून नाही तर रानात जाऊ. तिने फोन लिहिलाय का पण? नेलाय फोन नेलाय. आणि तर दुकानावर येते माझ्यावर घरी परत. नाही तू जा, मला मामाला भेटायचंय. मी लय दिवस झाले भेटली नाही त्याला, भेटून मग मी येते. चालतं ठीक आहे, तसं कर मग. हं? काय वाटलं तर मला फोन कर तू. हो चालतंय. ठीक. दादा गेले का बघते एकदा. गेलाय. माझा फोन एकदा फोन करून बघते. हा हॅलो. हॅलो बोल की. हा बोल ना. हा कधी आलीस? अरे मी 2 तास झालं आलीये, घरी पोचलीये व्यवस्थित मी. बर बर चालतंय जायचं का फिरायला? जाऊ की फिरायला. नको 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 नको, बाहेर नको कुठं भेटायला. ऐक, जाऊ कुठं तरी बघू. मी दादाला सांगितलंय की मी मामाकडे जाणार आहे भेटायला म्हणून. ठरवू. तिथंच भेटूया आपण. मी तिकडे येते. तू ये तरी आधी. आणि तू कुठं जाऊ नकोस. गेलास ना तर बघ मग. हा हा मी येते. बर बर चालतंय. दाद्या कोण हे? सांगू तुला काय काय? करायचंय? सांगू कायला? एका फटक्यात उलटी करी. सांगणारच आहे बघ मी आज. जा सांग. कळल तुला. हो जा सांग. हा कळल. बरं ये. मम्मी हा या आणि फुकाट कालवा करत आता. चालतंय ठेवू का? हा काय आता सकाळ सकाळी करत बसलाय? काय नवीन उद्योग आहे चालू केलाय कामाला कोणाचं आहे? जायचं. आपलंच आहे. होय, कधी घेतलं? आता झालं की महिना होऊन गेला बघ. होय. काम काम भेटतात का? भेटतात तर रोज आता बघ ऑर्डरवरच आहे. हा बघ अजून कुठं काय असलं तरी सांग, आपण करू. सगळ्यांची योग्य दारात कामं चालल्यात आपली करायची. चालते की चालते, सांगतो की. आता तुझा नंबर लागत नाही, तुझा नवीन नंबर दे की, म्हणजे कामं सांगतो तुला. घे की. सांग. 866 हा 916 हा 0178. चालते चालते. हा आपण काय एवढं दुमस मशीनच नाही, फक्त आपलं रिवायरिंगची पण कामं चालली आहेत, ब्रेकरची पण चालली आहेत आणि आपलं दुमस मशीन. होय 3 काम आपण घेतोया. कुठं काय असलं तरी सांगा, आपलं चाललंय. चालतंय. बरं आहे की आलाच तरी एक काम करा. माझा काय घाम फुटला या. काय करायचं? वायच ओढून न्यायचंय फक्त चौकात. पुढं एवढं चौकात हा चौकात तिथं गाडीत भरायची. वयस तेवढं फक्त काम करू लागा. अरे काय हो मी तुला सांगू बाबा, अरे लय जड आहे की. लय जड आहे. ही 5 टनाचं मशीन आहे. 5 टनापर्यंत दुमस्त आपलं. वड वड की. लय दिवस झाले ह्याला भेटलीच नाही. आता भेटते. झालं बघते हाय का, कुठं गेला, कोण हाय का नाही काय नाही. मामा, ए मामा. मामा. अरे सई तू अचानक इकडे कशी काय? अगं सुट्ट्या लागल्या म्हणून आले. ये. मामा मामी कुठे आहेत? दोघं पण अगं रानात गेल्या तर.
येते संध्याकाळी. बस तुम्ही पाणी घेऊन येते. अगं पाणी बिनी काय नको. का ग? मी घरूनच आले बघ, जेवण वगैरे करून आले घरून. अच्छा. म्हणलं मामा मामींना भेटावं. मामा मामी तर आता रानात गेले, तर येतील संध्याकाळी. होय. आणि बाबू दाद्या काय असं नाही, तेच कुठेतरी पोरांच्यातनं फिरत, ते काय फिरतच असतं सारखं. तुझं काय चाललंय? काय नाही बघ, निवांत. आजारी पडली 2-3 दिवस झालं, ते बरं नाहीये मला आता. हा चल मग उन्हाला बसूया जरा. हा ठीक आहे, चल चल इकडं. मग कसं चाललंय कॉलेज तुझं? काय नाही बघ, निवांत. लास्ट इयर चालू आहे आता बघ, एक्झाम आली आहे. तुझं काय मग? काय नाही बघ, माझं तर सध्या तरी निवांतच चालू आहे. बाकी काय वर खाली आपलं असतंच. तुला काही सर्दी झाली की काय? हो अगं, 2-3 दिवस झाले ते व्हायरल झालंय ना मला, त्याच्यामुळे तर लय नको झालंय. या आपली बस. दवाखान्यात गेली होतीस का नाही? जाऊन आली 2 वेळा, इंजेक्शन पण केलं तर पण काय बरंच नाही चिक्कूचं वाटत. झाड लावलंय का काय? हो अगं, लहान ते कशाचं आहे? ते पेरूचं. आलेत का चिक्कू झाड? आल्यात बघ, दिसतात का तुला? जाताना घेऊन जा आत्याला. हो. आत्या काय म्हणतीये? काय नाही बघ, ती पण रानात गेलीये. अच्छा. मामांचं काय चाललंय? काय नाही, ते पण तिच्यासोबतच गेले असतील. मला पण नाही माहित, अगं मी 2 तास झालं मगाशी आलीये. अच्छा. मग म्हणलं भेटून यावं मामांना. होय. तेच. बरं आहे आपलं. आमचा दादा काय म्हणतोय? दादा काय म्हणतोय तेव्हा? दादा नाही काय म्हणत. होय. फोन बिन करते की नाही त्याला? आता सध्या तरी नाही मी केलं, 2-3 दिवस झालं. बघू आता. त्याचा येत नाही का तुला फोन? नाही, आता कामात असतो ना तुझा दादा, त्याच्यामुळं. ये इथं बसूया. ये बस. मग बाकी काय म्हणतेस? काय नाही बघ, कॉलेज चालू आहे मस्तपैकी, आता एक्झाम आहेत. अच्छा. तुला गेल्या आठवड्यातल्या काही गोष्टी समजल्या का ग? काय ग? कशाचं काय? नाही, मला वाटलं समजलंय का काय तुला. तुझ्या दादाने सांगितलं असेल ना तुला काही. काय झालं होतं का? नाही काय, असू दे, जाऊ दे, सोड. काय नाही. काय मग लग्नाचं कसं काय? लग्नाचं काय आता घरच्यांवरती. आमच्या दादाचं पण वय होत आलंय, लग्नाचं बघा काहीतरी. आता काय सांगू तुला लग्नाचं. मामा तयार आहे, पण तुझी मामी आणि दादा तयार नाहीये. का? काय आता त्यांनाच माहिती. बर, असू दे. मला पण कलवरी व्हायचंय. मी तर खूप स्वप्न बघितले काय काय करायचंय दादाच्या लग्नात. मी तर खूप एक्साइटेड आहे काय काय करायचंय म्हणून. पण काय आता घरच्यांवरती आहे ना सगळं. मामा तर आहेत तयार. मामी का नाही म्हणते? आता ते मामीलाच विचार बाई तुझ्या. मला तर नाही माहिती मामी का नाही म्हणते ते. त्यात वरनं आमचं दाद्याचं तर मामीच्या वरचं. बाबू? हा ना. तो काय म्हणतोय का? तो म्हणतोय की नाही करायचं असं तसं. ठीक आहे. अरे देवा, मी खालचा दरवाजा उघडाच ठेवून आले. थांब मी लावून येते हा, पटकन. ये. ही गोष्ट कशी काय माहित नाहीये. हा, अनुज आणि दादाच्या मध्ये येतोय काय? फोन कर. हॅलो, कुठे आहेस तू? अरे मी इथं आली आहे, तुला सांगून पण तू बाहेर गेलास का? तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही एवढंच सांग मला फक्त. अरे मी तुझ्यासाठी इथं आली आहे आणि तू बाहेर गेलायस. किती वेळा सांगितलंय मी तुला. राहू दे, ठेव, मला नाही बोलायचं तुझ्याशी. काय झालं असेल? अनु असं बोलली, काहीतरी झालं असेल. दादाला फोन करते. फोन का कट करतोय हा? जाऊ दे, घरी गेल्यावर विचारते त्याला. जाऊ दे, दादा काय फोन उचले ना. अनुलाच विचारते गोड बोलून जरा काय झालंय ते. सई, काय ये गं? खाली जरा रानात न जाऊन येऊ. हा आले, चल. ये लवकर, थांबते मी. ये इकडं. आले. कुठं जायचंय? तिकडून जाऊन येऊ ना जरा. हळूया. नाही गप. मोत्या चुप बस. मारच खाशील. ये इकडं, भिजवलंय नीट ये. चल जरा पुढे हा, जाऊन येऊ. चल ना. ऐक ना अनु, बोल की. मगाशी तू बोलता बोलता गप झालीस. काय विषय होता ग मगाशी? काय झालं होतं तुला? मगाशी बोलता बोलता आपण टेरेसवर बसलो होतो तेव्हा बोलता बोलता गप झालीस. अच्छा, तेव्हा होय. अगं काही नाही, तुझ्या दादाचं आणि माझं घरी समजलं ना. काय बोलतीस? हो. मग
मग काय, तुझी मामी माझं दुसऱ्यासोबत लग्न ठरवत होती, मग आम्ही पळून गेलो होतो. पळून गेला होता? हो, मग तुम्ही रिटर्न का आला मग? आलो. पप्पांचा पण फोन आला होता आणि आम्ही काही लग्न करण्यासाठी नव्हतं पळून गेलो. मग? मम्मी माझी दुसऱ्यासोबत लग्न ठरवत होती म्हणून आम्ही पळून गेलो. होय. हा. आणि बाबू बाबू काय म्हणलं का? त्याचा तर विषय बी काढू नकोस. ते कुठनं भाऊ म्हणून माझ्या पदरात पडले, मग आता तेच माहिती नाही. जाऊ दे, सोड, चल. बाबूचा विषय काय? काय बोललीस का? नाही, काय नाही, चल. असू दे, चल. तेच म्हणलं, हे काय काय लावलंय ते बघतीये. काय चाललंय आपलं? बरं ऐक ना अनु, बोल की. लय ऊन लागतंय, चल ना घरी जाऊ. चल चल. ऐक ना, तू जा पुढं. मला आहे ना सरांचा फोन येतोय, हा. सबमिशनचं बघायचंय जरा. बरं ठीक आहे, तू फोनवरती बोल आणि ये मग घरी. हा मी जाते. चालते. बाबूलाच फोन करते, कुठं गेलाय बघते. कुठं गेलाय? हॅलो, अरे कुठं आहेस तू? किती वेळ झालं मी इथं थांबली. आणि मला एक गोष्ट सांग आधी, तू माझ्याशी काही नीट बोलत नाहीस ना काही सांगत. मला एक गोष्ट सांग, अनुच्यात आणि दादामध्ये काही झालंय का? तुला माहीत असणार आहे, पण तू मला काही सांगत नाही आहेस. जिथं कुठं असशील ते पहिलं काम सोडून इथं यायचं आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी. नाही 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 नाही, ते महत्त्वाचं आहे का मी महत्त्वाची आहे तुला? तू आत्ताच्या आत्ता इथं ये, मला बोलायचं आहे. तू तिथलं काम सोड आणि आत्ताच्या आत्ता इथं ये. ये लवकर, मी थांबली आहे. बाबू तर काय खरं सांगणारच नाही, काय करू? हां, दादाच्या मित्राला फोन लावते, चिकू दादाला फोन लावते. तो सांगेल, त्याला माहीत असणार आहे. सारखी सोबत असतात ते. हॅलो. हॅलो. ऐक ना, कामात आहेस का? हो, जरा काम चाललंय, बोल की. ऐक, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हां. महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि मला माहिती आहे ही गोष्ट तुला माहीत असणार आहे, पण तू मला सांगणार आहेस की नाही ते तू ठरव. ऐक ना, अनुचं आणि दादाचं काही झालं होतं का? नाही अगं, काय नाही झालं. नाही नाही नाही, काही झालं होतं का असं विचारते मी तुला. तुला कोण काय म्हणलं का? तुला माहीत असणार आहे, तू सांगत नाही आहेस. हो, झालं होतं त्यांचं जरा व्हायचं. ती पळून गेलेली दोघं. गेलेली म्हणजे आता काय त्यांचं प्रेम होतं तुला माहीतच असेल. ती दोघं गेलेली पळून, त्यांना जरा मदत केली व्हायचं. त्यात त्यांची म्हणजे त्याच्या भावानं म्हणजे हाणमार केली, भांडण केलं. ठीक आहे. हॅलो, अरे कुठे आहेस तू? मी तुला किती वेळा फोन केला रे. बरं ऐक, ते सगळं जाऊ दे. तुला अनुचं आणि दादाचं माहित होतं का? मला माझ्या कानावरती आलंय. तुला माहित होतं की नाही एवढंच सांग मला फक्त. तू जे काही केलंस ना ते पूर्णपणे चुकीचं केलंस. ऐक, नाही नाही नाही, मला तुझ्याशी बोलायचं पण नाही, माझी इच्छा पण नाहीये तुला बघायची. मी चाललीये घरी, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. आणि ऐक, 2 दिवस मी इथं आहे. 2 दिवसात तुला काय जमेल? मला भेटायला जमेल? हा, मला तसलं काही सांगू नकोस. मी 2 दिवस इथं आहे. 2 दिवसात तुला भेटायला जमेल की नाही एवढंच सांग मला. ठीक आहे, मला तू संध्याकाळी फोन कर. कुठं भेटायचं ते मला सांग, मी तिथं येऊन भेटते तुला. पण हे तू काय बरोबर केलं नाहीयेस. हे तू मला काहीच सांगत नाहीयेस का? बरं ठीक आहे, मी ठेवते.